हे बघा अन्नाची परिस्थिती, पॉलिथिनमध्ये बांधून पॅक बिलकुल पूर्ण. आता मी सोडले ते, गाईला पण खाता येत नाही, कुत्र्याला पण खाता येत नाही. हे असे अन्नाचे हाल होत आहे, म्हणून ही परिस्थिती येत आहे. इतका वास येतोय. आपण हेच अन्न रात्री खाल्लेलं असते. हे बघा किती घाण. हे बघा कितीतरी पोळ्या एवढ्या जर मुक्या प्राण्यांच्या पोटात जर गेल्या तर पोट भरते ना. बघा हे किती किती परिस्थिती वाईट आहे. हेच अन्न आपण खाल्लेलं असते. किती मूर्खपणा. अरे देवा. हे बघा अन्नाची परिस्थिती. मग का बरं आपले हाल होणार नाही. अरे देवा. आता खाऊ शकते का हे? डॉग पण खाऊ शकत नाही आणि गाई पण खाऊ शकत नाही. प्राणी कोणताच प्राणी खाऊ शकत नाही या अन्नाला. तेच जर काळजीपूर्वक व्यवस्थित घरात ठेवलं आणि एक एक पोळी रोज जर डॉगला टाकली, गाईला चारली तर त्यांच्या पोटात आरामात जाते ना. हे बघा कितीतरी पोळ्या आहे या मस्त बांधून फेकून दिल्या नालीत, कचऱ्यावर. हे बघा कितीतरी पोळ्या आहे. एवढ्या याच्यात कितीतरी डॉगला म्हणजे एका घासासाठी तरसतात बिचारे. त्यांना एवढी भूक लागलेली असतं. पण किती म्हणजे हे मूर्खपणाच झाला ना. लोकांचे किती विचार चांगले झाले हे याच्यावरून कळते बघा. आणि त्यानुसार आपल्याला भरावं लागते याचं सगळं पाप. हे बघा मला तर ही बिलकुलच सहन होत नाही, कारण की माझ्याच्यानं पाहणं होत नाही. ही एवढी वाईट परिस्थिती, एवढे लोकांचे विचार चांगले किती चांगले आहे. हे बघा बापरे, माशा झोंबल्या सगळ्या. कारण मला आज जन्म प्राण्यांची सेवा करत आहे मी. त्यांना बोलता येत नाही, सांगता येत नाही. काय करतील? पोटाला भूक लागली, ह्याच जर पोळ्या त्यांच्या पोटात गेल्या तर किती चांगले होईल, किती चांगली दुआ देईल. काय करावं, कोणाला काय काय सांगावं, प्रत्येकाला काय सांगावं. मी तरी सांगत राहते